नमस्कार, मी प्रियंका गडवे, जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। आता सविस्तर बातम्या। जालना येथील आमदार कैलास गोरंट्याल यांच्या दबावाखाली महानगरपालिका स्वच्छता विभागाचे कर्मचारी कारवाई करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सय्यद रहीम यांनी केलाय। आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडून सूडबुद्धीने आमच्यावर कारवाई केली जात असल्याचं देखील सय्यद रहीम यांनी सांगितलंय। पाहूयात। मैं सैयद रहीम सैयद इस्माइल, सामाजिक कार्यकर्ता, अभी फ़िलहाल मैं महानगर पालिका के कस्बे स्वच्छता निरीक्षक कस्बे SI ने जो उसका ट्रैप हुआ एंटी करप्शन में, उसमें मैं फिरियादी है। मुझे 53(1) की नोटिस, जो प्रॉपर्टी मेरे नाम पर नहीं थी, तो भी मुझे आमदार साहब के प्रेशर में ऐसा कस्बे का बोलना था। उसका मेरे पास वीडियो भी है, उसका ऑडियो भी है कि मैंने कैलाश सेठ के प्रेशर में ये काम किया। कैलाश सेठ के मुझे 2-3 कॉल आए, वो प्रेशर में उन्होंने मुझे 53(1) की नोटिस दिया, मुझे रद्द करने के लिए। जो प्रॉपर्टी मेरे नाम पर नहीं है उसकी झूठी नोटिस मुझे दी गई। कैलाश सेठांनी आपले काय मनमुटाव कुठून झाला आहे, काय कायचं कारण आहे? कैलाश सेठ के लिए तो हमने 2017 में हमारे मुस्लिम समाज ने एकजुट होकर काम करा। नगराध्यक्ष उनकी बीवी को बनाए, उनकी औरत को नगराध्यक्ष बनाए, संगीता गोरंट्याल को। 2019 में हमने अच्छे वोटों से मुस्लिम समाज के एकनिष्ठ होकर पूरे जो मतदान करे उनको आमदार भी बनाए। अभी लोकसभा के जो 2024 में इलेक्शन हुए, तो 2024 में भी हमने हमारे समाज ने एकनिष्ठ होकर कल्याण काळे साहब को चुनकर दिया। मगर हमको चुनकर देने के बाद मुस्लिम समाज के साथ ऐसा अन्याय होता है, हमारे साथ दुश्मनों जैसा व्यवहार कर रहे हैं। हर चीज़ उनकी करने के बाद भी हम सेकुलर पार्टी को वोट देने के बाद भी जो तो हमारे साथ ऐसी नाइंसाफ़ी हो रही। निधि जैसा हर समाज के लिए, जैसा हमारे हिंदू भाइयों के समाज के लिए शमशान भूमि दी थी, किसी को जो तो समाज मंदिर दिया था, बुद्ध विहार दिया था, उसी तरह मैंने मेरे समाज के लिए कैलाश सेठ से मांग की थी संगीता गोरंट्याल के टाइम में कि हमको भी जो तो हमारे समाज के लिए कब्रस्तान होना, शादी खाना होना, उसके लिए निधि दो। उन्होंने हमें सिर्फ आश्वासन दिया, वो निधि नहीं देते हुए आज हमारी बात जो तो वहाँ से खटकना चालू हुई। आज जबकि मैंने समाज के लिए मुद्दा उठाया था, कोई पर्सनल नहीं, मगर इनका पर्सनल व्यक्तिगत मुझे टारगेट करने का काम है। ये प्रशासन पे अपना दबाव बनाते। नगर पालिका में हर प्रशासन में एक मैं आपके सामने खुलकर आया, हर कोई आपके सामने खुलकर नहीं आता। इनकी आपसी दुश्मनी प्रशासन के थ्रू निकालते, ये नगर पालिका में अपना दबाव बनाते और ऐसी तकलीफ देते। विधानसभा की मांगनी करना क्या दूसरा नहीं, विधानसभा से हमारा ये नहीं, मगर हमको जो तकलीफ है, जैसा कि हम सेकुलर बोलकर हर तरफ से काम करते हैं, जैसे कि आपको बताया मैंने कल्याण काळे साहब से भी, इनसे भी, मगर हमारे साथ जो नाइंसाफ़ी हो रही है। 3 बार आमदार बने जालना शहर के। मुसलमान के लिए अगर इनके पास कोई एजुकेशन का काम नहीं, दूसरा कोई काम नहीं, मुस्लिम समाज को कुछ नहीं दिए। इन्होंने तीन टर्म में 15 साल में सिर्फ मुसलमानों को आपस में लड़ाने का काम अच्छा करे, ये सभी जानते हैं। अब जैसा कि अभी लोकसभा के इलेक्शन हुए, लोकसभा के इलेक्शन में भी कैलाश सेठ ने क्या काम करे, किसका काम करे, ये पब्लिक ने सब देखी। इसका बदला पब्लिक जो है तो इनसे विधानसभा में लेंगी। अभी कुछ वरिष्ठों को आप मांग करने वाले, कुछ आपके पक्ष के
वरिष्ठ लोगों से हमारे जिम्मेदारों में बात तय हुई, हमारे समाज के कुछ जिम्मेदारों से मैं मुलाकात करा, बताया कि मेरे साथ ऐसी ऐसी नाइंसाफ़ी हुई, इसमें इंटरफेयर कर इन्होंने। जब हमारी चर्चा हुई कि हमारी को तरह इसके बारे में हम सब कुछ करने के बाद हम नाना पटोले साहब प्रदेश अध्यक्ष कांग्रेस के, वो हमारे कल्याण काळे साहब खासदार, इनसे मिलकर हम चर्चा करेंगे कि कांग्रेस पार्टी सेकुलर पार्टी है तो हमें इस बार कैंडिडेट भी सेकुलर चाहिए। ऐसी मांग हम उनसे भी करेंगे, जाकर मुलाकात करेंगे, आगे चर्चा करेंगे समाज के साथ हमारे पूरे। क्या नाम? सैयद रहीम, सैयद इस्माइल। जालना शहर महानगरपालिकेतील स्वच्छता विभागामध्ये दाखल झालेल्या 33 घंटा गाड्या आणि 2 ट्रॅक्टरचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। जालना शहरातील स्वच्छतेचा प्रश्न विचारात घेता शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नातून महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात 33 घंटा गाड्या आणि 2 ट्रॅक्टर दाखल झाले। या वाहनाचे लोकार्पण आज शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे सत्ताधारी करू शकले नाही ते आम्ही करून दाखवलं असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांचे नाव न घेता टोला देखील मारला। नाही, जालना नगरपालिकेची स्वच्छता विभागाची अडचण लक्षात घेता जालना महानगरपालिकेची स्वच्छतेची अडचण लक्षात घेता ज्यावेळेस महानगरपालिका जाहीर केली होती त्यावेळेसच मी शब्द दिला होता की जालना महानगरपालिकेला स्वच्छतेसाठी भरीव मदत या ठिकाणी केली जाईल आणि त्या पद्धतीनं 33 घंटा गाड्या आणि 2 ट्रॅक्टर्स, हे 2 ट्रॅक्टर आणि 33 गाड्या म्हणून 35 वाहनं मी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी जालना महानगरपालिकेला या ठिकाणी दिलेले आहे। निश्चितपणे जालना शहरातली घाण कमी करण्यासाठी या 33 घंटा गाड्या आणि 2 ट्रॅक्टर्स हे फार उपयोगी पडतील। हे आम्ही जालन्यासाठी काय केलं त्यांना हे उत्तर आहे की तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये एवढं नाही करू शकले, एवढ्या एका दमामध्ये आम्ही 33 गाड्या आणि 2 ट्रॅक्टर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आणि महानगरपालिका निश्चितपणे स्वच्छतेचं काम चांगलं करेल अशी अपेक्षा आहे। मेडिकल काउन्सिलच्या अधिकाऱ्यांनी आज जालना शहरामध्ये होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी केली आहे। तसेच यावेळी पथकाने जालना शहरातील ग्लोबल गुरुकुल इमारतीची पाहणी देखील केली आहे। मागील 3 वर्षापासून प्रलंबित असलेले वैद्यकीय महाविद्यालयात जालन्यात मंजुरी मिळाली। त्यानंतर या महाविद्यालयासाठी जागा देखील अधिगृहीत करण्यात आली। मात्र इमारती अभावी हे महाविद्यालय यावर्षी सुरू होते किंवा नाही याबाबत शासन कथा होती। त्यातच आज मेडिकल काउन्सिलच्या अधिकाऱ्यांनी ग्लोबल गुरुकुल इमारतीची पाहणी केली आहे। त्यामुळे जुलैपर्यंत वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल अशी अपेक्षा आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे। कॉलेजचे टीम वगैरे डॉक्टर्स वगैरे सगळं पाहणीसाठी आले, आपण त्यांचं स्वागत सुद्धा केलं, काय सांगाल? ते बघा, गेल्या कित्येक दिवसापासून जालना शहरात मेडिकल कॉलेज झाला पाहिजे हे 3 वर्षापासून माझा संघर्ष आहे। त्यासाठी जगह आयडेंटिफाय झाली। जर आज कॉलेज सुरू करायचं आहे तर कुठं सुरू करायचं आहे त्यासाठी एक जागा होती आणि त्याला जेवढे डॉक्युमेंट्स मेडिकल इन्स्टिट्यूट लागतात मी सर्व दिलेले आहे आणि ते सर्व पूर्तता झाल्यानंतर इंडियन मेडिकल काउन्सिलकडून एक वैद्यकीय डॉक्टरांचा पथक आलेला आहे। त्यात डॉक्टर आर्या, डॉक्टर मोहम्मद अजीज, डॉक्टर डोंगरा, डॉक्टर निशांत जाधव आणि आपले डीन सन्मानित चौधरी, त्यांनी सर्व पाहणी केली। आपला जे अंबड रोडवर जी आपला नियोजित जगह आहे त्याची भेट दिली। त्याच्यानंतर ग्लोबल स्कूल जिथं आता जेव्हा मेडिकल कॉलेजची मान्यता भेटली तर 100 विद्यार्थ्यांची शाळा कॉलेज कुठं सुरू करत त्याची विजिट केली। आपला महिला बाल रुग्णालय विजिट केली आणि आपला सिव्हिल हॉस्पिटल विजिट केली आणि एक पॉझिटिव्ह वातावरण आज झालेलं आहे। आता यांचा रिपोर्ट गेल्यानंतर बाकी सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट होईल। पण माझ्या मताने आता जून महिना संपतो आहे तर जुलै महिन्यात सुरुवात होत आहे। आता या शैक्षणिक वर्षात कॉलेज सुरू झालं पाहिजे या मताचं त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। 27 तारीखपासून आपलं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनमध्ये कसा लवकर हे कॉलेज सुरुवात होईल ती मी प्रश्न मांडणार आणि त्याचं उत्तर घेणार। आणि दुसरा, या अधिवेशनमध्ये विशेष आपलं जालन्यात ITI जे कॉलेज आहे
महाराष्ट्रात सर्वकडे ITI कॉलेज आहे, त्याच्यासोबत प्रत्येक जिल्ह्यात महिलांचा ITI पण मंजूर झालेला आहे. आपला ITI मंजूर होऊन पडलेला आहे, पण आतापर्यंत सुरुवात झालेली नाही आहे. आता ट्रेड नवीन प्रत्येक वर्षी नवीन ट्रेड येतात. आता जुनं ट्रेड आहे. संबंधित मंगलप्रसाद लोढा यांच्याशी मी आता पत्रव्यवहार केलेला आहे आणि 27 तारखेनंतर मंगलप्रसाद लोढा यांच्या दालनात महिला ITI जालन्यात सुरू करा म्हणून इथले आपले जेवढे अधिकारी असेल औरंगाबाद जालना यांची एक बैठक बोलून आणि यावर्षी ITI महिला कॉलेजची सुरुवात मी करणार आहे आणि एक नवीन काम माझ्या अंगावर आलेलं आहे आणि 100% ती परिपूर्ण मी करणार आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान जिल्हा जालना यांच्या वतीनं आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले. या आंदोलनामध्ये कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला आहे गेटवर. उपोषणाच्या बाबतीत काय झालं, त्यांच्या मागण्या काय होत्या, तुम्ही काय करता? कलावंताची अशी मागणी होती की मागील साधारणतः 3 वर्षापासून याची मीटिंग झालेली नाही. तर त्यामध्ये सकाळी सन्माननीय जिल्हाधिकारी सरांची मी भेट घेतली. 16 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार याचे सदस्य सचिव पूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होते. शासनाने त्याचे सचिव बदलून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत म्हणजे माझ्याकडे चार्ज दिलेला आहे. मी सकाळी जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली आणि जिल्हाधिकारी महोदयांना असं सांगितलं की आपल्या परिसरामध्ये काही उपोषणकर्ते बसलेत आणि जिल्हाधिकारी सरांनी तात्काळ परवाच्या दिवशी याची बैठक लावण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या बैठकीच्या अंती जो काही निर्णय होईल तो कम्युनिकेट केला जाईल. मी रामशंकरराव घोडके, राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान या संघटनेद्वारे आमच्या वृद्ध कलावंताच्या काही उपेक्षित मागण्या होत्या. त्या मागण्या घेऊन आज 24/6/2024ला जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणात बसलो होतो. त्या मागण्या अशा की 2021पासून ते अद्यापपर्यंत 3 वर्षाची वृद्ध कलावंत मानधनाची बैठक अद्याप हेतू पुरस्कार घेण्यात आलेली नाही, ती घेण्यात यावी. 300 वृद्ध कलावंतावर जो अन्याय होतो तो न्याय देण्यात यावा. वारसा हक्काचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पतीचा वारसा पत्नीला मिळतो, तो पत्नीसुद्धा मयत पाहावा लागला तोपर्यंत त्यांना वारसा हक्क मिळत नाही. तो वारसा हक्काचा प्रस्ताव 2च महिन्यात निकाली काढण्यात येऊन मानधन अदा करण्यात यावे, अशा आमच्या मागण्या आहेत. या मागण्यासाठी आम्ही उपोषणात बसलो असता डेप्टी माननीय श्री चव्हाण साहेब व समाज कल्याण अधिकारी श्रीमती भोजने मॅडम यांनी उपोषणस्थळी येऊन आम्हाला 2 दिवसात तुम्हाला या मागण्यासंबंधात एक बैठक घेऊन चर्चा आणि हा प्रश्न सोडण्यात येईल असे सांगितल्यामुळं आम्ही त्यांच्या या गोष्टीवर विश्वास ठेवून आज सर्व आमच्या वृद्ध कलावंताच्या साक्षीने व महाराष्ट्र बॉडीचे आमचे काही इथे आलेले पदाधिकारी आहेत ते त्यांच्या समक्ष मी आजचं उपोषण सोडतो. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जालना शहरामध्ये आरक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती. आज एका पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या, फक्त पूर्ण मंडल आयोगाने जेवढ्या शिफारशी केल्या त्याच्यातलं काहीच लागू नाही. जरांगीची मागणी चुकीची आहे ना. जरांगीच्या मागणीच्या संदर्भामध्ये आम्ही फक्त एवढंच म्हणू शकतो की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते वेगळं मिळालं. नाही आर्थिक निकषावर नाही. गरीबाची व्याख्या काय करते? गरीबाची व्याख्या म्हणजे ज्यांना आवश्यक आता त्याच्यासाठी आयोग स्थापन झालेला आहे, त्यांची शैक्षणिक उन्नती झाली नाही, त्यांची आर्थिक उन्नती झाली नाही, त्यांचं राहणीमान सुधारलेलं नाही आहे, ते आजही कुणाच्या घरात राहतात, त्यांना साधनं नाहीत उपजीविका चालवण्यासाठी. अशी जी कॅटेगरी आहे मराठा समाजातली ज्याला आम्ही गरीब मराठा म्हणतो, त्या कॅटेगरीला आरक्षण मिळावं त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी. याच्यासाठी आम्ही सामाजिक पिछड़ा पण आहे का? सामाजिक पिछड़ा
सोशल बॅकवर्ड क्लास आरक्षण हे काय गरिबीवर नाही ना. नाही नाही नाही, आम्ही गरीब मराठा हा शब्द प्रयोग केलेला आहे, शब्द प्रयोग आहे आमचा. सामाजिक मागासले पण हा सामाजिक मागासले पण ज्याच्याकडे आहे त्यालाच फक्त आरक्षण मिळावं, हेच आमच्या त्याच्यातला भाग आहे. आणि थोडक्यात स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्यांनी आर्थिक किंवा राजकीय सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांनी आर्थिक बळ आपल्या स्वतःकडे केंद्रित केलं आणि त्याच्यामुळं जे राहून गेले, मग ते मराठा काही आहेत, वेगवेगळ्या जातीत आहेत, त्यांना सुद्धा आपण ॲक्सेप्ट करायला तयार आहे. परंतु त्याचा जो आयोग आहे त्यानं त्याचा अभ्यास करून त्याची मांडणी केली पाहिजे. आणि ती मांडणी करत असताना 50% वर जर जात असेल तरी सुद्धा त्यांनी त्याला ॲक्सेप्टन्स दिलं पाहिजे. असं लोकसभेच्या बाळासाहेब जरांगे सुरू होते, लोकसभा निवडणूक संपली, विधानसभा तोंडावर आली, आता ओबीसी सोबत आहे. आम्ही जरांगेसोबत कालही होतो, आम्ही जरांगेसोबत आजही आहोत, परंतु ओबीसीतलं आरक्षण त्यांना द्यावं या मताचे आम्ही नाही. लोकसभेत जरांगे तुम्हाला साथ दिली नाही. व्यक्तिगत जरांगेचा आमचा काही संबंध नाही. निरीक्षक येऊन गेले वंचित आघाडीचे. काल रविवारी दिनांक 23 रोजी जालना येथे वंचित बहुजन आघाडी जालन्याचे निरीक्षक नागोरावजी पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल आढावा झाला आमच्या लोकसभेचा. आणि जवळपास त्यांच्या कालचा सूर असा होता की निवडणूक आम्ही विधानसभेची स्वबळावर लढणार आहे. तर त्या अनुषंगाने आमची तयारी कालपासून सुरू झाली. काल झाली हो, नागोराव काल बैठक झाली. नागोरावजी पांचाळ अजितदादा बरोबर जाणार वगैरे यायला नाही, ते युतीच्या संदर्भातल्या भूमिका सगळ्या पक्ष आपल्या हातात काही नाही. हे आमची भूमिका ठाम आहे. आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितलं, लोकसभेची निवडणूक ज्या ताकदीने आम्ही लढलो त्याच ताकदीने विधानसभेची निवडणूक तसं यावेळेस पण आहे का? नाही, आता नाही बोलत. आम्ही आमच्या कामाला लागलो आता. होईल तर बघू वेळेवर याची जर इच्छा झाली. तेच म्हटलं मी बैठकीत वंचितच्या भूमिका पण ठाम म्हटलं. एकत्र बाळासाहेबांनी आपल्या जरांगेंना भेट दिली, जरांगेंचं पाठराखण केलं, ओबीसीचं पाठराखण करतो. तोच मुद्दा आहे आमचा. बाळासाहेब आंबेडकरांनी कधीच म्हटलं नाही की ओबीसीचं आरक्षण मराठ्यांना द्या म्हणून. बाळासाहेब नेहमी म्हणत आले, आम्ही जरांगेंच्या व्यासपीठावर जाऊन सांगितलं की ओबीसीचं आणि मराठा समाजाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे. वेगळं असलं पाहिजे म्हणजे स्पष्टच भूमिकेत ओबीसीचं वेगळं आरक्षण आणि मराठ्यांचं वेगळं आरक्षण. मराठ्यांना आरक्षण द्या, पण त्याच्यामध्ये लय मोठे क्रायटेरियाज येतात रिझर्वेशनमध्ये. आता 50% वर आपल्याला जायचंय का नाही जायचंय, तर 50% वर जाण्यासाठी कोणता कायदा त्या ठिकाणी करावा लागेल, मग तो कायदा तुम्ही करणार आहात का नाही, आणि त्या कायद्यासाठी तुम्ही केंद्राकडे जाणार आहात का राज्य सरकारकडे करणार आहात. मग सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स ठरवून दिल्यात, त्या गाईडलाईनचं फॉलो करणार आहेत की नाही करणार आहेत, किंवा तुम्ही कम्प्लिटली रिझर्वेशन 85% पर्यंत नेणार आहात. म्हणजे रिझर्वेशन जो पार्ट आहे याला घेऊनच इथले राज्यकर्ते संभ्रमाने म्हणजे एकदम सुस्त अवस्थेत आहे. फक्त आणि फक्त आरक्षणाला घेऊन जर क्लिअर कट भूमिका कोणाची असेल तर ती आहे वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. आणि त्याला अधोलोकित करण्याचं कामच आम्ही या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या माध्यमातून करतो. आता आरक्षण तर घ्यायचं, पण शाहू महाराजांनी दिलं हे माहीतच नाही, किंवा कोणी लढा दिला. मंडल आयोगासाठी ज्यांनी लढले, मंडल आयोगाचे लागू व्हावं, मंडल आयोग म्हणजे थोडक्यात आता सांगायचं म्हणजे की मंडल आयोगाच्या बाबतीतही अनेक लोक त्या ठिकाणी म्हणजे अंजान आहेत अजून, ज्याला काय म्हणता येईल आपण, त्यांना बऱ्याच गोष्टीची माहिती नाही असं आपण म्हणतो. शिवसेना नेत्यांनी आज जालना शहर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेत नागरी समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. अभिमन्यू खोतकर यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आलंय. काय झालेली आहे, नागरी समस्या आपण खूप साऱ्या मांडल्या, काय विचार? या शहरातले माननीय शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज माननीय आयुक्त महानगरपालिका यांची भेट घेतली. युवासेना, अभिमन्यू खोतकर किंवा ही सर्व मंडळी, आमचे सर्व माजी नगरसेवक
यांनी काही शहराच्या समस्या घेऊन आयुक्तांना भेटून लाईट, गटर, मीटर आणि वॉटर या संदर्भातल्या सर्व बाबीवर माननीय आयुक्त महोदयांचं लक्ष वेधलं. 8 दिवसामध्ये तातडीनं या सर्व बाबीवर त्यांनी युद्ध पातळीवर वार लेवलला काम केलं पाहिजे. काही शहरातल्या भागामध्ये गढूळ पाणी जातं, नियमितपणे काही भागाला पाणी मिळत नाही. अशा भागामध्ये तातडीनं त्यांनी निश्चितपणे काम करावं अशा प्रकारच्या सूचना मी या पाचपुले यांच्या शिष्टमंडळाच्या वतीनं तिथे केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की 8 दिवसाचा अवधी आम्ही त्यांना दिलेला आहे. 8 दिवसामध्ये त्यांनी गटर, मीटर आणि वॉटर या संदर्भातला तातडीनं निर्णय घ्यावा. शेवटी सरकार आपलं सरकारच्या माध्यमातून खूप मदत आम्ही शासनाला करू लागलेलो आहे, महानगरपालिकेला करू लागलेलो आहे. महानगरपालिका केली याचं दायित्व आमच्याकडे आहे आणि 24पर्यंत या सर्व शहरातली घाण हटली पाहिजे. आमचा प्रयत्न राहील घाण हटवायचा आणि ती निश्चितपणे आम्ही हटवू ही घाण आणि एक चांगलं सुशासन या शहराला देऊ. आणि बघा जालना शहरातला तो जी पाणी मिळत नाही, 1 कोटी रुपयाचं बिल पाण्याचं येतं, तर हे बिल कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की त्या सोलरच्या पद्धतीनं एक 100 कोटी रुपये सोलरसाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललेलो आहे. सोलरसाठी 100 कोटी महानगरपालिकेला द्यावेत असा माझा आग्रह आहे आणि तो माननीय मुख्यमंत्री माझा ऐकतील. मुख्यमंत्री महोदय जालन्याची बैठक एक स्वतंत्र घेणार आहेत आणि त्यातून जालना शहराला भरपूर या ठिकाणी काही मिळेल. नाही, त्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेतला असला तरीही आम्ही त्यांना सूचना करू आणि तातडीने हे दर कमी करायला. जालना शहरातील देवगिरी इंग्लिश स्कूलमध्ये आज ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची देखील उपस्थिती होती. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेले देवगिरी इंग्लिश स्कूलमध्ये ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी देवगिरी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष बबन सोरटी, प्राचार्य गायत्री सोरटी, खेळ शिक्षक मंगेश सोरटी यांच्यासह देवगिरी इंग्लिश स्कूलचे शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य: जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि
आयपॅड सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय, इंदेवाडी, जालना। कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे। मार्च 2024 चा घवघवीत निकाल। कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%। कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध। जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाममात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षणशास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय, विज्ञान शाखा, जनरल सायन्ससह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू, प्राचार्य गणेश आघाव, मोबाईल नंबर 8275232031। आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय, जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना। संपर्क 9021888816। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना। शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366।
मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता। 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे। वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता। पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन। BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748, प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870। अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना। प्रवेशासाठी आजच संपर्क करा।